मंगेशांचं आता मात्र संदीप पाटील सुद्धा चांगली बॉलिंग करताना पाहतोय आपण. अतिशय महत्त्वपूर्ण लढत दोन टॉप संघ पाहतोय आपण. ग्रुपमधून पाहतोय आपण. एकही सामना न गमावलेला संघ पाहतोय आपण. कुठल्या टीमचा पराभव होईल. अप्रतिम अप्रतिम क्लास आहे. काय जन्नाटेदार हा स्लॉग स्वीप केलंय. मिडुकीच्या वरतून षटकार. अतिशय क्लास फटका पाहिला पण परफेक्ट मिडल झालाय बॉल बॅटच्या आणि त्यानंतर मात्र जसा बॉल बॅटमधून निघालाय त्यावर छाप पडली होती षटकाराची. षटकाराने मात्र धावसंख्या पुढे सरकते ती पाहतोय आपण. 16 धावा धावपलकावरती. मंगेश यांचा चांगला मारा. त्यानंतर मात्र संदीप यांचा खरपूस समाचार घेतला एका फटक्याने. काय क्लास फटका होता. कॉपी बुक स्टाईलनी तो स्लॉग स्वीप केला होता. परफेक्ट टायमिंग, शक्ती अफाट. आणि आता मात्र चांगली बॅटिंग करताना इथं मात्र पाहतोय बॅटर तानाजी षटकारांनी खातं उघडतोय. हा बॉल दबाव साफ दिसले. अतिरिक्त बॉल टाकावा लागेल. अतिरिक्त एक धाव मिळते. टीमची धावसंख्या आता मात्र 17 आणि कुठल्या टीम संदीप भोईऱ्याला पाहतोय आपण. षटकार दिल्यानंतर मात्र काय कमबॅक केलंय. दर्शनला वाटलं की चेंडू बाहेर आहे पण परफेक्ट लाईनवर हा बॉल. हा फटका अतिशय देखना काऊ कॉर्नरच्या डोक्यावरतून पाठवलाय. सीमा रेषेच्या वरतून आलाय हा षटकार.
तर नवीन बॅटर पाहतोय आपण. क्रमांक जर पाहिला आपण 5 वरती हरी जोशी आला. एक मोठी जबाबदारी असेल, पण कमबॅक करून द्यावा लागेल बालाजी स्पोर्ट्स सर्वीपटा टीमला गोलंदाज अनिलच्या माध्यमातून. हरी जोशीसाठी क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन पाहतोय आपण. एक क्षेत्ररक्षक जवळपास थर्डमॅन शॉर्ट सर्कलच्या आतमध्ये, एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉईंट बाउंड्रीला पाहतोय आपण. प्रभाकर पाटील एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक. त्यानंतर रवी याला पाहतोय आपण लॉंग ऑफ बाउंड्री. लॉंग ऑन बाउंड्री लाईनवर एक क्षेत्ररक्षक आणि काऊ कॉर्नर बाउंड्रीला सुद्धा एक क्षेत्ररक्षक, मिड विकेट आणि स्कोर लेग. स्विफ्टचा फटका, पण तिथं मात्र अभ्यास केल्यानुसार क्षेत्ररक्षण लावल्या गेलेलं आहे. ऑन साईडला तब्बल 5 क्षेत्ररक्षक, कारण की हरी जोशी यांचा वीक पॉईंट कुठे जास्तीत जास्त ऑन साईडकडे फटके मारतो. त्यासाठी अनिल यांनी सांगितलं कॅप्टनला की मला 5 खेळाडू ऑन साईडला हवे आहेत. आणि त्याच प्रकारे चेंडू टाकला आणि त्याच प्रकारे बॉल सुद्धा स्कोर लेगकडे. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या 26. दर्शन 2 बॉलवरती जर पाहिले आपण तर 8 या धावसंख्येवर 3 बॉलवरती आहे. चांगला बॉल, चांगला बाउन्स प्राप्त झालाय. इथं मात्र उल्लेख का केला होता फिरकीचा बेताज बादशाह म्हणून, त्याचं एक उत्तम उदाहरण पाहिलं आपण. अतिशय क्लास बॉल होता. सज्ज होताना पाहतोय आपण एकदा परत. बॉलर चांगला षटक हाताळताना. हा फटका चांगला आहे, स्विंग केलंय स्पिनच्या विरुद्ध. हरी जोशीचा हा ब्रँड आहे आणि A1 क्वालिटीचा ब्रँडेड आलाय हा. दमदार दमदार षटकार. दोन्ही पंचाला सूचना आहे की पहिल्या दिवसापासून हे सांगतोय की आपण बॅटरला बॉल चेक करण्यात द्यायचे नाही आहे. यस, कारण की तुम्ही चेक करून फक्त बॅटरला द्यायचे आहे. फक्त पहिला बॉल जो असेल डावाची सुरुवातीला तोच बॉल आपण चेक करायचे आहे. टीमच्या कॅप्टनला सुद्धा विनंती आहे की आपण डगआउट सोडून इकडे येऊ नका. डबल आले तर निश्चित अन्यथा काहीतरी कारवाई करावी लागेल. पंडित दादा आपण तिथंच राहायचं आहे. चांगल्या स्थितीमध्ये पाहतोय आपण. धावसंख्या जर पहिले आपण धावपलकावरती 33 धावा धावपलकावर आहेत. अनिल सज्ज होताना परत एकदा. राईट आर्म द विकेट. अराउंड द लेग. दांडी 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 उडवली आहे. की मॅन फॉर अ बॉलर का म्हणतात. हरीने दांडी दाखवली, ती दांडी वाकवली. अनिल यांनी चांगला मोठा विकेट प्राप्त केलाय.
नवीन बॅटर प्रदीप आलाय, चांगला विकेट प्राप्त केला. इथं मात्र आता संधी निर्माण झाली आहे बालाजी स्पोर्ट्स सरीपाडा टीमला, जेएमबी टीमला 50च्या आतमध्ये थांबवण्यासाठी. ज्या प्रकारे बॅटिंग हरी जोशी करत होता, अतिशय उच्च कोटीचा क्लास खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. पण अनिल पण तेवढं चांगला एका भेदक लेग ब्रेकर बॉलर. चांगला बॉल, दांडी 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 गोल, जसा आला तसा परतीचा प्रवास करताना. वा भाई वा, ग्रेट बॉलिंग. काय कमालीचं षटक हाताळलंय अनिल यांनी. या पाहतोय की आपण 2 बहुमूल्य किमती विकेट प्राप्त केले आणि धावा खर्च केल्या फक्त 7. असं वाटलं होतं की 50 संघ पार करेल, आता मात्र निश्चित 2 बॉलवरती 2 म्हणजे एकूण 7 धावा देऊन इथं मात्र पाहतोय आपण 3 विकेट प्राप्त केले गोलंदाज अनिल या बॉलरनी. तो 3 ओवर की समाप्ति पर कुल मिलाकर स्कोर में इस वक्त देख रहे हैं 33 रन. अब तक 5 विकेट का पतन हो चुका है. चमकीली धूप है, धीमी हवाएं चलती हुई और निकलता हुआ ये अहम मुकाबला इस ट्रॉफी का. भोलेनाथ पाटील खूप एक मोठं कार्य करावं लागेल षटकामध्ये. पाहतोय आपण की त्याच्यासमोर दर्शन नाईक आहे, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला होता काऊ कॉर्नरच्या डोक्यावरतून आणि त्यानंतर मात्र थोडीशी धीमी बॅटिंग करतोय दर्शन. स्वप्नभंग झालाय आज शिवणे स्पोर्ट जुनाधुरी टीमचं. सुकीर दादा निराश होऊ नका, पण अजूनही तुमचा संघ नंबर 1 वर रँक करताना पाहते. हा बॉल अतिशय वेगळा चांगला बॉल होता. पाहतोय आपण टप्प्यात थोडासा आतमध्ये येणारा बॉल होता. भोलेनाथ पाटील कमालीची सुरुवात करताना पाहतोय आपण. पहिल्या 2 षटकामध्ये अक्षरशः धावाचा पाऊस होता. ब्रेक लावण्याचं काम कोणी केलंय? तो लेग ब्रेकर गोलंदाज अनिल इज द सुपर बॉलर बालाजी स्पोर्ट्स सरीपाडा टीमचा. भोलेनाथ पाटील कमालीचा सुरुवात करतोय पहिल्या बॉलवरती. हा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, खाली क्षेत्र निवडलाय, चेंडू एका टप्प्याने मात्र फरार होईल. सीमा रेषा पार आलाय दर्शनच्या बॅटमधून अजून एक चौकार. दर्शनच्या बॅटमधून चौकार आलाय, पहिला एक षटकार आलाय. संघ अडचणीत आला असताना मात्र चांगले बॅटिंगचं प्रदर्शन ही खेळी आठवली. दामणगावच्या टुर्नामेंटमध्ये अशीच स्थिती होती, पण त्यात मात्र पलट वार केला होता. इथून मात्र भोलेनाथ पाटीलला विकेट प्राप्त करावं लागेल. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होताना. हा बॉल ग्रेट शॉट, वाह भाई वाह, देख भाई देख, दर्शन का ये सिक्सर देख. तेवीस 33 नंतर एक चौकार एक षटकार. त्रेचाळीस धावा धावफलकावरती, 2 वरती 2 मोठे फटके. चांगली खेळी साकारताना दर्शन या बॅटरला. अजून एका चांगला एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहतोय. क्षेत्ररक्षक सज्ज आहे, चांगलं क्षेत्ररक्षण जीवाला झोकून दिलं होता. डेंजर अँड थ्रो आणि इथं मात्र बॅटरला मैदान सोडावं लागेल. बाद होतोय दर्शन. प्रभाकरचं कौतुक करावं लागेल, स्वतःला झोकून दिलंय, पाठीमागा चेंडूला जाऊ दिलं नाहीये. चांगला थ्रो कंप्लीट केलंय आणि विकेट किपरची भूमिका छान.
जे कातिया ये मजदूर का हात है और मैं काशीनाथ हूँ. आमचे काशी जाताना पाहतोय आपण कॅमेरामॅन. चांगला फटका आहे. पाहतो आपण स्ट्रेट फटका पाहिला आपण आणि या बॉलवरती मात्र 1 की 2 होईल आणि इथं मात्र चेंडू हातात आला नाही. एक धावा वाचवणं गरजेचं असतात पण या बॉलवरती आल्या पाहतोय आपण 2. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती किती आहे 46 धावा पाहतोय आपण. ओ चांगला बॉल आणि याच बरोबर पाहतोय की आपण षटकाची समाप्ती होते आणि डाव संपलाय. पहिला 46 धावा धावपलकावरती 47 धावाचं आव्हान आहे. एवढं मोठं आव्हान नाही कारण की खेळपट्टी जर विचार केला पण दुसऱ्या सामन्यापर्यंत गोलंदाज पोषक होती त्यानंतर जसं ऊन पडलंय स्पीच तापली आणि आता मात्र पाटा बनली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बालाजी स्पोर्ट सरोलीपाडा या टीमची बॅटिंग अटॅक खूप मजबूत आहे पाहतोय आपण. खऱ्या अर्थानं आता मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये नितीन आणि रवी याला चांगली सुरुवात करून द्यावी लागेल. त्यानंतर दिलीप वर मोठी जबाबदारी असेल. शिवा यांच्याकडे सुद्धा एक भन्नाटेदार बॅटिंग करण्याची क्षमता आहे. त्यानंतर भोलेनाथ पाटील इज अ ग्रेट ऑलराऊंडर. टॉससाठी आपण जाणार आहोत. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. लल्ला डीजे लल्ला ओ सरजी ओ सरजी. तर अजून एक अतिशय महत्त्वपूर्ण लढत पाहतोय आपण. काय कमालीचं प्रदर्शन दोन्ही टीमचं पाहतोय. खास राजू चव्हाण दादा संघाचं कौतुक करावं लागेल. शेवटी मात्र सामना डोलेमण्या स्थितीमध्ये होता. शेवटी मात्र म्हणता जोजिता वैश सिकंदर टॉस करण्यासाठी मी आदरणीय महेश दादा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. या दादा आपण टॉस करणार आहोत आपल्या शुभ हस्ते. हा कॉईन पाहतोय आपण. अतिशय क्लास कडक फाईट. एकीकडे पाहतोय आपण चेन्नमन पॉवर शिलार तर दुसरीकडे कालिका माता खारबाव. कोण मागणार काट पण छापा आलाय. दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. बॅक टू द बॅक का दुसऱ्या सामन्यात सुद्धा नाणेफेकीचा कॉल म्हणजे लक फॅक्टर तुमच्याकडे लागलाय. लागोपाठ 5 टॉस जिंकले आणि सामना सुद्धा अतिशय पकडत त्यामुळे मला वाटतं की हारलेला आहे. अतिशय क्लास निश्चित लागोपाठ 5 टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथम यावेळेस पाहता परिस्थिती उलट आहे. समोर छुपा रोस्तम संघ पाहतोय आपण. जनमन पॉवर शेला टीमला कमी लेखून चालणार नाहीये. जिथं जिथं तो जपून खेळतोय तिथं मात्र उडी लय मोठी घेतोय. त्या टीमच्या विरुद्ध आपण नाणेफेक जिंकले काय निर्णय असेल सर? आम्ही क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करणारे दादा जास्त प्रश्न विचारणार नाहीये. जो पहिला संघ खेळला तोच कायम असेल की टीममध्ये एखादा परिवर्तन पाहायला मिळेल? सर आम्ही अगोदर 10 जण होतो आणि त्याच्यामुळे आम्ही एक जे कधी क्रिकेटच खेळला नाही ते आमच्या बरोबर आहेत आणि 67 वर्षाचा माणूस आम्ही उभा केला आहे. यस म्हणजे उपाध्यक्ष राजू चव्हाण साहेबाचं मत आहे की आम्ही आलो फक्त 10 दमन दौऱ्यासाठी. परिवर्तन नाहीये. एक एक्स्ट्रा खेळवले ते 65 वर्षाचं. खूप खूप शुभेच्छा दादा तुला.
आमच्यासोबत पाहतोय आपण भरत साठवचं तुझं प्रदर्शन मी 3 टुर्नामेंट पाहतोय. कुठेतरी बॉलिंग अटॅक का तुझ्या परीनं जो बेस्ट आहे तू नाही आहे, याच्या मागे थोडंसं कुठंतरी मानसिक दबाव तुझ्यावर काय कारण आहे? कारण काय नाही, सगळं आम्ही मेहनत करतो आणि काल जास्ती झाली थोडी. यस, कबूल केलंय त्यांनी. पण ही लढत मोठी आहे, जी 3 दिवसापासून मेहनत आहे. आता मात्र बॅटिंग करायची आहे. जर पहिला पण मोठं आव्हान या टीमने पार केलं, त्या टीमच्या विरुद्ध 4 षटकात कितपत जाण्याचा प्रयत्न असेल? 60 ते 50. आणि शेवटचा प्रश्न आहे, माझा एक प्रश्न आहे की वार पिंटूचा वार या सामन्यात पाहायला मिळेल? हो नक्की. वा भाई वा, म्हणजे पिंटू यांचं आगमन होणार आहे या मॅचमध्ये. तर टॉस बॉक्समधून नाणेफेकीचा कॉल खारबाव टीमच्या बाजूने गेले. प्रथम सांगितलं मी क्षेत्ररक्षण करणार. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. तर अल्पित दादा, आव्हान कितीचा पाहतोय आपण? 47 धावचं आव्हान आहे आणि या सुरुवात एक चांगली करावी लागेल. मी उल्लेख केला होता की रवी भोर यांचा प्रदर्शन एवढं छान नाही आहे, पण या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये टीमकडून एका चांगली खेळी साकावी लागेल. कारण की शिवाचा आउट ऑफ फॉर्म सध्या तरी टीमला हानिकारक ठरणार का? ओहो, वाह वाह वाह, काय कट ऑफ स्क्वेअरचा फटका आहे. चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार. आलाय पहिल्या बॉलवरती चौकार. असा बॉल जर टाकला तर ज्यांच्या नावावर 40+ मध्ये कित्येक रेकॉर्ड आहे, त्या रवीच्या विरुद्ध अशी गोलंदाजी आपण करू शकत नाही. जर पहिला पण अल्पेश तू जोडून बघितलेलं आहे, कारण की 2 वेळेस 6 बॉलमध्ये 6 चौकात ठोकण्याचा रेकॉर्ड या बॅटरकडे आहे. त्यामधून अजून एक आलाय काय पाहायचंय. खाली क्षेत्र आहे, चेंडू जाईल सीमा रेषा पार. बॅक टू द बॅक, दुसरा दमदार आलाय चौकार. आक्रमण केलंय. त्याला माहित आहे जय आंबे टिमगर पाडाची नंतरचे 2 बॉल अतिशय घातक आहे. मला ही संधी आहे, पॉवर प्लेमध्ये जेवढ्या धावा माझ्या टीमसाठी करेन तेवढा एक मी माझ्या टीमला प्लॅटफॉर्म उभं करून देईल. सुपर सुरुवात पाहतोय आपण. बॅक टू द बॅक, दुसरा चौकार आलाय रवीच्या बॅटमधून. कमालीची फटकेबाजी पाहतोय आपण. पंडित राईटामध्ये विकेट. पुढचा बॉल अजून एक हवेत चिप केले आणि इथं मात्र आता एका डब्याने चेंडू फरार. बॅक टू द बॅक, तिसरा आलाय चौकार. चर्चा झाली होती रविदादा याच्यासोबत. सांगितलं की पवार प्रदर्शन होत नाही, पण या सामन्यामध्ये माझ्या बॅटमधून माझ्या टीमला धावा मी काढून देईल. 3 वरती 3 आले बाउंड्री. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन, विकेट किपर झालंय चेंज. सज्ज होताना बॉलर राईट टाइमवरती विकेट. परत एकदा अजून एक हा फटका पाहतोय आपण. हवाई फायर, चेंडू चाललंय मिड विकेटच्या वरतून आलंय. दे धनाधन षटकार. कठीण चाललंय पंडित बॉलरसाठी. आता मात्र ज्या प्रकारे प्रत्येला चढवलंय, पहिल्या 3 बॉलवरती सलग 3 चौकार. एक आकोटप्पाच्या चेंडू बॅकफुटला जाऊन पुलचा फटका. षटकार वसूल केलंय. ताबडतोब बॅटिंग कशाला म्हणतात. हा फटका कट केलाय. अजून खाली क्षेत्र, पण परफेक्ट टायमिंग नाहीये. धावा येतील किती पाहायचंय.
आणि 2 धावा या बॉलवरती आल्या परत. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या मात्र पुढे सरकती तब्बल पाहतोय आपण 20 धावा धावपलकावरती. अतिशय क्लास बॅटिंगचं प्रदर्शन बालाजी स्पोर्ट सर्वीपाडा टीमचा. सलामीचा आरंभिक बॅटर रवीच्या बॅटमधून उत्कृष्ट फटकेबाजी. अजून एक धमाका. वा भाई वा 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 वा. आलाय हा बहारदार षटकार. सहा बॉलवरती निम्मा पल्लापेक्षा जास्त पल्ला पार केलाय. इथून मला वाटते की आता मात्र 18 बॉल आणि 21 धावेची आवश्यकता. सोपं समीकरण, अतिशय सोपं समीकरण बनलंय. पण दर्शन नाईककडे क्षमता आहे टीमला वापसी करून देण्यासाठी. त्यासाठी इथं मात्र 1 ते 2 विकेट आणि धावा खूप कमी खर्च कराव्या लागेल. पहिल्या षटकामध्ये साफ चित्र पाहतोय आपण. बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा टीमचं वर्चस्व आहे सामन्यावर. हा बॉल पाहतोय आपण लाईन चुकीची. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता आपण. डाव्या स्टिचच्या खूप बाहेर चेंडू पाहिला आपण. वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सकते ती 27. 20 धावीची आवश्यकता. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. अतिशय महत्वपूर्ण लढत पाहतोय आपण. हा बॉल कडक मारलाय. कडक कडक कडक. सळो की पळो करून सोडले प्रत्येक बॉलरला दोन्ही बॅटरनी. असतात फुल एन्जॉय करण्यासाठी येतात आणि शेलारचा हा मिथुन चक्रवर्ती पाहतोय आपण. अजून एक चांगला फटका आहे पण याच पाहता हरी जोशीचा वेगवान थ्रो आलाय आणि इथं मात्र एकच सिंगल कंप्लीट करता येईल. धावसंख्येचा बदल पाहतोय. अल्पेश आता किती झाले आता मात्र 34 धावा. 13 धावीची आवश्यकता आहे. 16 बॉल. आता मात्र दर्शन सुद्धा निराश दिसते कारण की पहिल्या षटकामध्ये जेव्हा मात्र निम्मा पल्ला पार केला जातोय तिथून मात्र वापसी करणं कठीण असते. ओ अराउंड झाले एक दांडी गोल. एम्प्रोज फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पहिला ब्रेक थ्रू मिळून देतोय पण जो काम होता तो काम खूप छान केलंय आणि इथं मात्र एक चांगली बॅटिंग केल्याचा परतीचा प्रवास करताना पाहतोय आपण. तब्बल 26 धावाचं योगदान दिलं होतं. दिलीप पाटील आले क्रमांक 3 वर. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन. नितीन आणि खास रवी भोईरच्या बॅटमधून काय शौकार षटकाराचे व्यापारी बनले होते दोन्ही बॅटर. एका चांगल्या बॉलवरती मात्र दर्शन आणि दांडी उडवली रवी या बॅटरची. अजून एक पुल पॉवरफुल आणि चेंडू होते गुल 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 गुल. सात पाहिजेत ना साहेबा. बॅटिंगचं प्रदर्शन वा भाई वा.
एक या लीग मधली नाही तर या टुर्नामेंटला सर्वात मोठा विजय मिळण्याकडे वाटचाल करताना बालाजी किस्सा जर मारला तर प्रभाकर दादा यांच्याकडून 1000, अनिल पाटील यांच्याकडून तब्बल 10,000, बापू 10,000, श्याम पाटील किती 2,500. श्यामदादा बरोबर आहे त्याच्या हिसाबाने चालतोय. हा 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 पण आला नाही, पण इथे मात्र विजय धाव कंप्लीट होताना पाहतोय आपण. वाटतं की षटकाराने फिनिश करायचं होतं पण तसं घडलं नाहीये आणि सामना जिंकलाय. प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं आपण बॉलर पण दावेदार होता अनिल, पण खऱ्या अर्थाने मॅच फिनिश केली पहिल्या षटकामध्ये तो ठरलाय जहानापचे कवी वहापो जय रवी रवी रवी. खजिनदार साहेब आपण इकडे 1 मिनिट.